अबोली या मालिकेच्या 28 ऑक्टोबरच्या भागामध्ये अबोली सांगत असते, क्रिश आपल्या बातम्या तिच्यापर्यंत पोहोचतात कशा हे एक आपल्याला कोडच आहे ना पडलेलं. याच्यावरती क्रिश म्हणतो, हो ग अबोली. तितक्यात अबोलीच्या हातातून काहीतरी खाली पडतं आणि ते उचलण्यासाठी क्रिश खाली वागतो. त्यावेळेला अबोलीच्या चेअरला लावलेलं ट्रॅकिंग डिव्हाइस हे क्रिशला दिसतं आणि क्रिश म्हणतो, अबोली हे बघ काय आहे ते. म्हणजे हेच डिव्हाइस लावून तुला कोणीतरी ट्रॅक करतंय आणि याच्यातून साऊंड पण ऐकू जातं. म्हणजे तुला कळतंय का, यामधून तू जे बोलशील ते त्या व्यक्तीने ज्याने ठेवलंय ना हे डिव्हाइस त्याला कळणार आहे. याच्यावरती आता मात्र खूप मोठा उलगडा झालेला असतो आणि आता ती व्यक्ती, अज्ञात व्यक्ती हे सगळं ऐकत असते. तिने ऐकलेलं असतं की अबोलीला ते ट्रॅकिंग डिव्हाइस सापडलेलं आहे. मग अबोली बोलते, तू जो कोणी असशील ते, तू आमचं सगळं बोलणं ऐकलं असशील ना, तू आत्तापर्यंतचं जे बोलणं ऐकलंस ना ते सगळं ठीक आहे, पण आत्ता भेकडाप्रमाणे तू पळून जाऊ नकोस. तुला जे काही करायचं आहे ना ते समोर येऊन कर, असं म्हणत अबोली त्याला ओपन चॅलेंज देते. अबोली म्हणते, तुला कळलं असेल की आम्ही तो क्लू शोधून काढलेला आहे, चावी, कप आणि गाडी. त्यामुळे आता सुद्धा तुझं वाचणं कठीण आहे. तुला जिथे पळायचं तिथे पळ आणि हिम्मत असेल तर ये माझ्या समोर. आणि एक लक्षात ठेव, जिथे कुठे तू अंकुश सरांना ठेवलं असशील ना, आकाश पाताळ एक करून मी अंकुश सरांना तिकडून सोडवून आणेन. अंकुश मात्र कुच्चित नजरेने त्याच्याकडे पाहत असतो. तुला मी म्हटलं होतं ना की अबोली किती हुशार आहे, असं त्याचा हे असतो. आणि आता अबोलीने त्या माणसाला चॅलेंज दिलेलं असतं. अंकुश विचार करतो, आत्ताच ही वेळ आहे, याच्याकडून सगळ्या गोष्टींचा उलगडा करून घ्यायला पाहिजे आणि याला याच्या बिळातून, महत्त्वाचं म्हणजे बाहेर काढायला पाहिजे. याच्या बिळातून बाहेर काढण्याची वेळ झालेली आहे, असा विचार करत आता मात्र अंकुश त्याला चिडवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, बघितलंस, मी तुला म्हटलं होतं की अबोली मात्र गप्प बसणार नाही. ती या सगळ्यामधून तुला पत्ता शोधून काढणार आणि अजूनही ती तुझ्यापर्यंत पोहोचणार. आणि तुला ती डरपोक म्हटली रे, डरपोक. यावरती तो म्हणतो, मी डरपोक नाहीये. 1,000 लोकांच्या समोर मी माझा शो करत असतो. 1,000 लोकांच्या समोर शो करून मी माझं टॅलेंट सिद्ध करतो. मी का सारे डरपोक तर ती अबोली आहे. याच्यावरती अंकुश म्हणतो, जर असेल ना हिम्मत तर अबोलीच्या समोर जा आणि तिच्या समोर लढ. बघूया तू कसा लढतोस ते. अरे तू डरपोकच आहेस, तू काही करू शकत नाहीस, असं म्हणत मुद्दाम अंकुश आता त्याला चॅलेंज करत असतो की ज्याने आपल्या बिळातून निघून चाळीत जाऊन अबोलीचा सामना करून या सगळ्यामध्ये ट्रॅप होऊन अडकावं. असं म्हणत अंकुश त्याला चांगलाच आता धडा शिकवत असतो. तो म्हणत असतो, हो रे हो, तू म्हणतोयस ना की अबोली हुशार आहे, तर अबोली खूपच हुशार आहे. पण या हुशार अबोलीचा हुशारी आता बघ माझ्यासमोर कशी फिकी पडते ते. त्या अबोलीच्या समोर जातो मी, तुला चॅलेंज देतो. अबोलीच्या मी चाळीत जाईन आणि अबोलीच्या चाळीत जाऊन तिला मी धडा शिकवेन आणि तरीसुद्धा तिला आणि बाकी कोणाला कळणार पण नाही की मी काय केलंय. असं म्हणत आता इकडे ती व्यक्ती चॅलेंज एक्सेप्ट करते आणि पुढील प्लॅन सुरू करते. तोपर्यंत अबोली आणि क्रिश सुद्धा त्यांचा प्लॅन चालूच करत असतात. क्रिश अबोलीला सांगत असतं, मला असं वाटतंय की त्या बाईचा शोध घ्यायला आपल्याला बाहेर पडायलाच पाहिजे. कारण बघ ना, त्या बाईने आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाइस लावलं होतं, तर आपण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे आणि आपण त्या चित्राचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे चावी आणि गाडी आणि कप याचा काय अर्थ असेल. म्हणजे तू असं नको समजू अबोली की ती चावी फक्त आणि फक्त अंकुश सरांच्या कारचीच असेल, किंवा तो चहाचा कप म्हणजे तुम्ही आठव ना कुठच्या टपरीवरती चहा घेतला होता का, तिथे कोण तुम्हाला बाई धडकली होती का, कोणत्या बाईसोबत तुझी ओळख झाली होती का, काय घडलं होतं, आठव अबोली. असं म्हणून आता अबोलीवरती जोर देत किंवा अबोलीला मेंदूला ताण देण्यासाठी क्रिश सांगत असतो. पण अबोलीला अशी कोणतीच घटना आठवत नसते की ज्याच्यामध्ये अंकुश सोबत कुठे चहा प्यायला गेलेली आहे आणि कुठे कोण बाई दिसलेली आहे, असं तिला काहीही आठवत नसतं. अबोली म्हणते, नाही रे क्रिश, मला खरंच काही आठवत नाहीये की असं काही घडलं होतं. याच्यावरती आता मात्र क्रिश म्हणतो, आपण एक काम करूया का, आपण सचित राजांच्या दृष्टीने विचार करूया का. म्हणजे अंकुश सरांना जर काही आठवत नसेल अजून की ते कोण आहेत, तर त्यांनी सचित राजे म्हणून काही केलं असेल तर मला असं वाटतंय आपण ना सचित राजेंची कार घेऊन त्याच्यामध्ये काय आहे का ते बघूया का. काय वाटतं तुला अबोली. अबोली म्हणते, या दृष्टीने विचार करायला काहीच हरकत नाही, आपण तसा विचार करूया. असं म्हणत आता पल्लवीकडून सचितच्या कारची चावी घेण्याचा दोघांचा निर्णय चालू असतो. विजया हे सगळं पाहत असते आणि विजया विचार करते, मला असं वाटते खरंच या दोघांना अंकुश कुठे आहे हे माहीत नसेल. कारण जर माहिती असतं तर हे दोघं सुद्धा इतके अस्वस्थपणे अंकुशला शोधण्यासाठी प्रयत्न करत नसते. त्यामुळे मला असं वाटते की यांनाच नाही तर दुसरंच कोणीतरी अंकुशला किडनॅप केले. तितक्यात पल्लवी येते आणि म्हणते, विजया मला खूप भीती वाटते ग. विजया म्हणते, कसली भीती.
ते बघ, ते दोघं जण बघ बरं, ते दोघं जण आता मात्र इकडे शोध करतायत की अंकुश कुठे आहे. म्हणजे या दोघांनी काही नाही केलेलं आहे, तिसरीच कोणीतरी व्यक्ती आहे जी हे सगळं करत आहे. याच्यावरती आता पल्लवीला पण विश्वास बसतो. मग क्रिश म्हणतो आपण यांच्याकडे चावी मागूया. अबोली म्हणते अंकुश सरांच्या कारची चावी देशील का पल्लवी. विजया म्हणते अंकुश सर, अगं अंकुश सरांची कुठली कार आली. याच्यावरती अबोली म्हणते म्हणजे सचित सरांच्या कारची. पल्लवी म्हणते मी तुला का देऊ. विजया म्हणते दे, तिला काही शोध घ्यायचा असेल तर तू चावी दे. मग मात्र सचितच्या कारची चावी घेऊन अबोली कारमध्ये काही आहे का हे शोधायला आलेली असते. आता कारमध्ये तिला कुठेच काही सापडत नाही. उलटी सुलटी कार शोधतात पण कारमध्ये काहीच नसतं. कारच्या डिक्कीमध्ये सुद्धा पाहिलं जात आणि हे सगळं करत असताना एक बाई अबोलीच्या समोर येऊन उभी राहते. ती बाई अबोलीच्या समोर आल्यावरती अबोली म्हणते कोण आहात तुम्ही. यावरती ती बाई म्हणते मला ना खूप तहान लागली आहे, प्लीज प्लीज मला पाणी द्याल का. असं म्हणत ती अबोलीकडे पाणी मागत असते. त्यावरती क्रिश म्हणतो 1 मिनिट मी देतो तुम्हाला पाणी. अबोली म्हणते क्रिश क्रिश थांब, तू असं हिला अचानक पाणी देऊ नको. आपण हिला ओळखतो का. आपण हिला ओळखत नाही, असं अचानकपणे हिला पाणी देणं योग्य नाही. क्रिश म्हणतो नाही अबोली, असं फारसं काही झालेलं नाहीये, तू काळजी करू नकोस. अगं काही नाहीये असं म्हणत क्रिश तिला पाणी द्यायला जातो. पण अबोलीचा संशय खरा ठरलेला असतो. ती बाई आता इकडे पाठवलेली असते त्या अज्ञात व्यक्तीने. ती बाई गयावया करत असते, रडत असते. म्हणून क्रिश पाणी द्यायला जातो तर ती बाई पेपर स्प्रे करते आणि क्रिशच्या डोळ्यामध्ये आग व्हायला लागते. आता अबोली म्हणते क्रिश काय झालं. क्रिश म्हणतो अबोली तू बरोबर बोलत होतीस, ही बाई कोणीतरी फ्रॉड आहे किंवा ही तीच बाई आहे. अबोली हिला जाऊ देऊ नकोस, अबोली पकड. असं म्हणत क्रिश आता अबोलीला त्या बाईला धरून ठेवायला सांगत असतो. पण इकडे क्रिशचे डोळे मात्र एकदम लाल लाल झालेले असतात आणि त्याला काहीच दिसत नसतं. क्रिश ओरडत असतो. तोपर्यंत ती बाई अबोलीला घेऊन एका ठिकाणी जाते आणि तिला एका आता व्हीलचेअरवरती बांधून गच्च ठेवते. व्हीलचेअरवरती बांधून ठेवल्यावरती समोरून येणारा ट्रक दिसतो आणि त्या ट्रकच्याच बरोबर निशाण्यावरती अबोलीला ठेवण्याचा त्या बाईचा प्लॅन असतो. त्या बाईने अबोलीला चारी बाजूने बांधून ठेवलेलं असतं, तोंडाला रुमाल बांधलेला असतो आणि आता ती अबोलीला धमकी देते मीच आहे ती, माझ्याच ताब्यात आहे तुझा नवरा, आता बघते मी तू माझं काय वाकडं करू शकतेस ते. तुला आता धडा शिकवायची वेळ आली, माझा शोध घेतेस काय, बघ आता मी काय करते. असं म्हणत ती अबोलीला बांधून ठेवते. क्रिश ओरडत असतो अबोली अबोली, पण त्याला काही करताच येत नसतं. तोपर्यंत आता ती बाई इकडे व्हीलचेअरला एका गच्च दोरीने अबोलीचे हात बांधते आणि समोर एक आडवी काठी टाकते. तिकडून आता ट्रक येत असतो. अबोली हालचालच करू शकणार नाही किंवा ती व्हीलचेअर आडवी पण करू शकणार नाही, अशा पद्धतीची काठी टाकलेली असते आणि समोरून ट्रक येतो. ट्रक आता बरोबर अबोलीच्या दिशेने येत असतो. अबोलीच्या दिशेने येणारा ट्रक अबोलीला दिसत असला तरी अबोली मात्र उठू शकत नसते, तिला उठताच येत नसतं. अबोली विचार करते आता याच्यातून सुटका कशी करून घ्यायची. अबोलीला उठता येत नसतं. तेवढ्यात तिकडून ट्रक येत असतो. क्रिश ओरडत असतो अबोली अबोली, पण अबोलीला तो काही वाचवू शकत नसतो. ती बाई सांगते आता तुझी शेवटची निशाणी घेऊन मी ना तुझ्या नवऱ्याला दाखवणार आहे, अंकुशकडे तुझी शेवटची निशाणी घेऊन चालले मी. असं म्हणत ती बाई तिकडून निघून जाते. समोरून भरधाव वेगाने ट्रक येत असतो. अबोली मध्येच कचाट्यामध्ये अडकलेली असते. आता मात्र अबोलीला निघता येत नसतं. ती बाई लपून छपून बाकी सगळं पाहत असते. हा ऍक्च्युली त्या अज्ञात व्यक्तीचा केलेला प्लॅन असतो. अज्ञात व्यक्तीने स्वतःची एंट्री आता मात्र चाळीमध्ये करून घेण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. स्वतःची एंट्री चाळीत कशी होईल हे पाहण्यासाठी केलेलं असतं आणि त्याच वेळेला ती अज्ञात व्यक्ती एका बाईचा वेश घेऊन अबोलीला वाचवते. अबोलीचा विश्वास संपादन करते. या सगळ्या हल्ल्यामधून अबोलीला वाचवून ती बाई अबोलीच्या चाळीत प्रवेश करते. म्हणजे ती अज्ञात व्यक्ती बाईचं रूप घेऊन अबोलीच्या चाळीत येते. आता मात्र ती अबोलीला सांगत असते अगं अबोली, आजच्या दिवसाला दसऱ्याच्या दिवसाला राक्षसाचा संहार करायचा असतो, तर तुझ्या आयुष्यातील राक्षसाचा तुला संहार करायचा आहे की नाही. अबोली म्हणते हो, पण माझ्या आयुष्यातील राक्षसाचा मला शोध आहे. ती बाई म्हणते तुझ्या आयुष्यातील राक्षसाचा शोध संपला, मीच आहे तुझ्या आयुष्यातील राक्षस, मीच आहे सचित राजेंना किडनॅप करणारा, मीच आहे अंकुश सेनना किडनॅप करणारा. असं म्हणत ती बाई आपलं रौद्ररूप धारण करते आणि अबोली समोर येऊन उभी ठाकते. अबोली मात्र हदरते. आत्तापर्यंत ज्या बाईवरती विश्वास ठेवला ती हीच बाई, हिनेच आपल्या अंकुश सरांना अडकवले. हे सगळं सत्य समोर आल्यावरती अबोलीला खूप मोठा धक्काच बसतो. अबोली हदरते. ती बाई आता अबोलीवरती हल्ला करते, तिच्या व्हीलचेअरला धक्का देते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अबोली उठून उभी राहते. या हल्ल्यामध्ये अबोलीच्या पायामध्ये त्राण येतं. अबोली ताडकन उभी उठून राहते आणि म्हणते
तू मला धक्का दिलास ना, बघ मी उभी राहिले, आता तुझा संहार मी करणार, दुष्टांचा संहार करण्यासाठीच अबोली इथे आलेली आहे, असं म्हणत अबोली त्या बाईवरती हल्ला करते। आता ती बाई अबोलीच्या हातात सापडलेली आहे, अंकुशचा सुद्धा पत्ता लागणार आहे आणि आता नक्की ही बाई कोण आहे, ही अज्ञात व्यक्ती कोण आहे, या सगळ्याचा उलगडा सुद्धा होण्याची वेळ आलेली आहे।